नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुकृपा मॅथ्स अकॅडमीमध्ये। आज आपण पाहणार आहोत गणित भाग 1 बोर्डाची प्रश्नपत्रिका मार्च 2024। मागच्या व्हिडिओमध्ये आपण गुण आणि विकल्प गुणासह प्रश्नपत्रिका किती मार्काची असते आणि विकल्प गुणासह किती मार्काची असते आणि त्यामधल्या सर्व सूचना आपण याचा अभ्यास केला होता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणित भाग 1 बोर्डाची प्रश्नपत्रिका मार्च 2024। या प्रकारे या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असतं। एकूण गुण आहेत 40 गुण। मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आपण विकल्प गुणासह ही प्रश्नपत्रिका असते 60 मार्कांची। या ठिकाणी 40 मार्क आहेत, एकूण गुण, वेळ आहे 2 तास। सूचना पाहून घ्या। प्रत्येक सूचना मी समजावून सांगतो, नीट शांततेनं आणि व्यवस्थित लक्षपूर्वक ऐकावं आणि पाहावं। सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे। याच्यामध्ये जेवढे प्रश्न असतील 4, 5 जे काय असतील ते सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे। गणकयंत्राचा वापर करता येणार नाही, म्हणजे कॅल्क्युलेटरचा वापर या ठिकाणी आपणास करता येणार नाही। तिसरा, प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवतात। म्हणजे प्रश्नपत्रिकेच्या उजव्या बाजूला ज्या ठिकाणी मी हा पेन ठेवलेला आहे तिथं पूर्ण गुण दर्शवतात। म्हणजे एकूण किती मार्काचा आहे तो प्रश्न, उपप्रश्न, बीट हे सर्व उजव्या साईडला, राईट साईडला तुमचे पूर्ण गुण दर्शवतात। त्यानंतर आहे प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तरांचे प्रश्न क्रमांक 1A मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जाईल व त्यालाच गुण दिले जातील। म्हणजे आता या ठिकाणी जे ऑप्शन दिलेले, पहिले तुम्ही ज्याला टिक मार्क करताल किंवा ज्याला अंडरलाईन करताल तेच ग्राह्य धरलं जाईल। दुसऱ्यांदा जर तुम्ही ते अंडरलाईन करण्याचा प्रयत्न केला किंवा टिक मार्क करण्याचा प्रयत्न केला तर ते ग्राह्य धरले जाणार नाही। पहा प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा। याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, पहिलं आहे kx वर्ग वजा 7x अधिक 12 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ 3 आहे तर k बरोबर किती, ही तिची किंमत आपल्याला काढायची। या ठिकाणी 4 पर्याय दिलेले तुम्हाला ऑप्शन, याच्यापैकी जे पर्याय योग्य असेल त्याला तुम्ही टिक मार्क करायचे किंवा अंडरलाईन करायचे। उजवीकडे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी गुण दिलेले आहेत 4। दुसरा प्रश्न आहे x अधिक 2y बरोबर 4 चा आलेख काढण्यासाठी y बरोबर 1 असताना x ची किंमत किती। म्हणजे हे तुम्हाला उत्तरपत्रिकेवर रफ याच्यामध्ये 2 किंवा 3 सेकंदामध्ये सॉल्व करून त्याचा पर्याय तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यासाठी आपली जी उत्तरपत्रिका आहे त्याच्या खाली एक अंडरलाईन करायची, तिथं रफ वर्क म्हणून लिहायचं आणि त्या ठिकाणी तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता आणि जेणेकरून पर्याय आपल्याला फास्ट येऊ शकतो। तिसरं आहे दिलेल्या अंकगणिती श्रेणीचे T7 बरोबर 4 व D बरोबर -4 तर A बरोबर किती ची किंमत काढा। हे आपल्याला 4 पर्याय दिले, यापैकी जो योग्य पर्याय असेल तो आपण या ठिकाणी लिहायचा आहे। चौथं आहे GSTIN मध्ये एकूण टिंब अंकाक्षरे असतात 9, 10, 15, 16। जो योग्य पर्याय आहे तो आपण या ठिकाणी लिहायचा आहे। यामध्ये आता तुम्ही जर थोडं ऑब्झर्व केलं तर एकूण जे 6 चॅप्टर आहेत आपल्याला बीजगणितामध्ये, ज्याला आपण अल्जेब्रा म्हणतो, त्यामध्ये एक चलातील रेषीय समीकरणे, वर्ग समीकरणे, त्यानंतर अंकगणिती श्रेणी आणि दुसरं अर्थनियोजन या 4 चॅप्टरवर आधारित या रिकाम्या जागा आहेत, फिल इन द ब्लँक्स। त्यानंतर पुढचा प्रश्न 1B कडे वळूया। पुढील उपप्रश्न सोडवा। हे देखील उजवीकडे गुण पाहिलं तर हे 4 मार्काचे आहेत। प्रत्येक प्रश्न हा 1 मार्काचा आहे। यामध्ये जर 17x अधिक 15y बरोबर 11 आणि 15x अधिक 17y बरोबर 21 तर x उणे y ची किंमत काढायची। हे आहे वर्ग समीकरण आणि एक चलातील 2 चलातील रेषीय समीकरणे यावर आधारित एक्झाम्पल आहे।
याची प्रॅक्टिस केली असेल तर तुम्हाला लवकरात लवकर याचं उत्तर काढता येईल. दुसरा प्रश्न आहे tn बरोबर 3n-2 या क्रमिकेचे पहिले पद काढायचे आपल्याला. दुसरं ₹100 दर्शनी किमतीच्या शेअरचा बाजारभाव ₹150 आहे. जर दलालीचा दर 2% असेल तर एका शेअरच्या दलालीची रक्कम काढा. यामध्ये अर्थनियोजन या प्रकरणावर आधारित हे एक्झाम्पल असून यासाठी सराव हा खूप महत्त्वाचा आहे. आता काल झालेल्या 12वीच्या परीक्षेमध्ये अतिशय गार्डिंग स्ट्रिक्ट झालेली आहे. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कॉपी चाललेली नाही. तरी सर्व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त अभ्यासावर व प्रॅक्टिसवर भर दिला तरच आपल्याला गणितामध्ये चांगले मार्क्स घेता येतील. अन्यथा सराव नसेल किंवा आपण ज्याच्यावर अपेक्षा करत असेल तिथे अपेक्षाभंग होईल. परिणामी तुमच्या मार्कावर त्याचा निश्चितपणे परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त सराव करा, गणिताचा अभ्यास करा, हीच विनंती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 2, 3, 5 या अंकाची पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या तयार करण्याचा नमुना अवकाश लिहा. आता अतिशय सोपे असतात हे गुण, 1-1 मार्काचे आहेत. यामध्ये जर तुम्ही 1-1 मार्कांच्या प्रश्नांचा उपप्रश्न आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे बहुपर्यायी प्रश्न याचा जर अभ्यास केला तर प्रश्न पहिल्यामध्ये आपल्याला 8 पैकी 8 गुण 100% मिळतात. पण थोडंसं एकाग्रता, थोडासा सराव याचा जर योग्य नियोजन केलं तर हे काहीही अवघड नाही. आता प्रश्न दुसरा ए, पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करून लिहा. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं गुण आणि विकल्पासह गुण. यामध्ये प्रश्न दुसरा ए हा कृती पूर्ण करावर आधारित असतो. मग पहा, कृती पूर्ण करा म्हणजे काय. जर 0,2 ही 2x अधिक 3y बरोबर k या समीकरणाची उकल असेल तर k ची किंमत काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. म्हणजे 2x अधिक 3y बरोबर k या समीकरणाची उकल 0 आणि 2 आहे तर k ची किंमत काढायची. मग पुढील कृती आपल्याला उकल दिलेली, पुढील कृती कंप्लीट करायची म्हणजे काय, x बरोबर जो चौकोन आहे त्याच्यात त्याची किंमत लिहायची, y बरोबर जी किंमत असेल ती या चौकोनात लिहायची. नंतर किंमत टाकल्यानंतर समीकरणामध्ये या ठिकाणी ती किंमत लिहायची, k ची किंमत काढायची. 0 अधिक 6 k बरोबर किती येते इथं 6. हे कृती करण्याचे 2-2 मार्काचे प्रश्न आहेत. पहा, कोणत्याही 2 कृती पूर्ण करून लिहा. म्हणजे एकूण 3 प्रश्न आहेत, 3 पैकी 2 कृती आपल्याला लिहायच्या. हे इथं 4 मार्काचा हा प्रश्न आहे. त्यानंतर आपण पाहूया प्रश्न दुसरा ए मधलं दुसरं एक्झाम्पल. आता यामध्ये दिलेलं आहे आपल्याला, जर 2 आणि 5 ही वर्ग समीकरणाची मुळे आहेत तर वर्ग समीकरण तयार करण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. परत सेम तसंच, जर समजा अल्फा बरोबर 2 बीटा बरोबर 5 ही वर्ग समीकरणाची मूळ आहेत. मिळणारे वर्ग समीकरण तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. x वर्ग -2 इन ब्रॅकेट 2 प्लस हा जो चौकोन आहे याच्यात काय किंमत आहे ती लिहायची, या चौकोनात काय किंमत आहे ती लिहायची, या चौकोनात काय किंमत आहे ती लिहायची, या चौकोनात जी किंमत असेल ती लिहायची. बरोबर काय येते 0. हे कृतीवर आधारित एक्झाम्पल आहे. हे 3 पैकी 2 सोडवायचे, 2 कृतीवर आधारित आहे. तिसरं, 2 नाणी एकाच वेळी फेकणे या प्रयोगाचा नमुना अवकाश व घटना ए व बी या संच स्वरूपात लिहिण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. परत तेच कृतीवर आलं. आता हा संभाव्यतामधला प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे प्रश्न दुसऱ्यामध्ये समीकरण, 2 चलातील एकरेषीय समीकरण, वर्ग समीकरण आणि संभाव्यता या 3 चॅप्टरवर आधारित आहे. याच्यामध्ये तुमचा 2 चॅप्टर चांगला पक्का असेल त्याच्यावर थोडासा भर देऊन हे एक्झाम्पल सोडवावे. शक्यतो तुम्हाला सर्व चॅप्टर करावाच लागतील. परंतु जर प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करताना कोणत्या प्रश्नामध्ये, कोणत्या बीटमध्ये, कोणत्या प्रकरणाचा प्रश्न विचारला आहे, त्याला ऑरमध्ये कोणतं प्रकरण आहे याचा जर अभ्यास केला तर तुम्हाला अभ्यास करताना त्याचं नियोजन, ज्याला आपण स्मार्ट वर्क म्हणतो, ते करून गणितामध्ये चांगल्यात चांगले 40 पैकी 40 मार्क घेता येतील. हा झाला प्रश्न दुसरा ए. आता प्रश्न दुसरा बी पाहूया. पुढीलपैकी कोणते 4 उपप्रश्न सोडवा. या ठिकाणी 8 मार्काचं दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्न 2 मार्काचा आहे. सोपे सोपे एक्झाम्पल आहे. पहा, त्यातला पहिला प्रश्न, जर ABCD आयत आहे, आकृतीत दिलेल्या माहितीचा उपयोग करून
ax अधिक by बरोबर c या स्वरूपात एक सामायिक समीकरणे सोडवा. आता आपल्याला माहिती आहे आयात म्हणजे काय. आयात म्हणजे ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समान असतात आणि प्रत्येक कोन काटकोन असतो त्यास आयात असे म्हणतात. मग या ठिकाणी आपल्याला एक सामायिक समीकरण तयार करायचं आहे. याच्यामध्ये जर तुम्ही दोन चलातील एक रेषीय समीकरणाचा आणि वर्ग समीकरणाचा एक सामायिक समीकरणाचा अभ्यास केला असेल ते तुम्हाला लगेच लक्षात येईल. म्हणजे प्रश्न दुसरा हा सुद्धा दोन्ही समीकरणे चॅप्टर एक रेषीय दोन चलातील एक रेषीय समीकरण एक सामायिक समीकरण वर्ग समीकरण अंकगणिती श्रेणी यावर आधारित प्रश्न दुसरा ए व बी आहे. पुढील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. म्हणजे फॅक्टर मेथडनं आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. ह्या एक्झाम्पलचं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्नपत्रिका समजून घेतल्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हीच प्रश्नपत्रिका सोडून पाहणार आहोत. त्याच्यामुळं तो व्हिडिओ अत्यंत एकाग्रतेने शांततेने पाहायचा जेणेकरून आपल्याला प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी त्याचा चांगला फायदा होईल. तिसरा प्रश्न आहे पुढील अंकगणित श्रेणीचे 19वे पद काढा. 7, 13, 19, 25 यामधलं 19वे पद आपल्याला काढायचं ज्यामध्ये सूत्राचा उपयोग करून ते आपण काढू शकतो. चौथं योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्याच्या कॅटमधून एक पत्ता काढला असता तो पत्ता चित्रयुक्त असणे या घटनेची संभाव्यता काढा. म्हणजे ज्याला आपण प्रोबॅबिलिटी म्हणतो किंवा संभाव्यता आपल्याला काढायची. सूत्र जर लक्षात असेल सराव असेल तर हे होऊ शकतं. आता वळूया आपण प्रश्न तिसऱ्याकडे. याच्यामध्ये पहा पुढील सारणीत एका सॉफ्टवेअर कंपनीतील दैनंदिन कामाचे तास व तेवढा वेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिली. यावरून वरच्या वर्गमर्यादेपेक्षा कमी संचित वारंवारता वितरण सारणी तयार करा. म्हणजे यामध्ये तुमच्या लक्षात येईल की प्रश्न दुसऱ्या बी मध्ये जे 5 पैकी आपल्याला 4 उपप्रश्न सोडवायचे आहेत त्यामध्ये एक प्रश्न हा सांख्यिकीवर आधारित आहे. जर सांख्यिकीवरचा जर तुम्ही प्रश्नाचा तो अभ्यास चांगला केला पक्का केला तर तुम्हाला त्या ठिकाणी 2 मार्क तुमचे फिक्स होतात. आणि या ठिकाणी जे आपल्याला पहिला दुसरा तिसरा जो दिलेला आहे तो समीकरण वर्ग समीकरण एक सामायिक समीकरण अंकगणिती श्रेणी आणि दुसरं संभाव्यता यावर आधारित आहे. आता वळूया प्रश्न तिसऱ्याकडे. प्रश्न तिसरा ए पुढीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करून लिहा. म्हणजे आपल्याला या ठिकाणी कृती दिलेली आहे ती कृती म्हणजे रिकामे जे बॉक्स आहेत जे ब्लॉक आहेत त्यामध्ये आपल्याला योग्य त्या किमती भरायच्या. हे सांख्यिकीवर आधारित आहे. वारंवारता वितरण सारणी पेट्रोल पंपावरची दिलेली त्यामध्ये याची योग्य माहिती पाहून ती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. म्हणजे कृती पूर्ण करायची आहे. त्यानंतर त्या पुढचा एक्झाम्पल आहे खेळण्यातील एका रिमोट कंट्रोलची कार GST करासह एकूण किंमत 2360 आहे. GSTचा दर 18% आहे. तर कारची कर कपात किंमत काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. तेच परत कृती पूर्ण करा. म्हणजे परत ते प्रश्न काळजीपूर्वक वाचून त्याचे कोणकोणते संख्या दिलेल्या आहे कोणकोणतं सूत्र दिलेलं आहे त्यानुसार ती माहिती आपल्याला ती कृती पूर्ण करायची आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही समजा कारची करपात्र किंमत ₹X आहे. GST 18/100 गुणिले X. खेळण्यातील कारची विक्री किंमत बरोबर करपात्र किंमत अधिक परत ब्लॉक दिलेला आहे. इथं सूत्राचा वापर करायचा आहे. या ठिकाणी परत किमती लिहायच्या आहे. त्याचा वापर करून अतिशय सोपं आहे. या ठिकाणी जर तुम्ही या कृतीचा अभ्यास केला तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स या प्रश्नात तिसऱ्या ए मध्ये घेता येतात. आता पाहूया प्रश्न तिसरा बी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. या ठिकाणी 6 मार्काचा प्रश्न आहे. म्हणजे एक प्रश्न 3 मार्काचा आहे. याच्यामध्ये एक वर्ग समीकरणावर आधारित आहे. एक सामायिक समीकरणावर आधारित आहे. दुसरं अर्थनियोजनावर आधारित आहे. तिसरं संभाव्यतेवर आधारित आहे. म्हणजे 4 दिलेले 4 चॅप्टर लक्षात ठेवा. 4 पैकी कोणतेच 2 चॅप्टर तुम्ही चांगले कव्हर केले किंवा 3 चॅप्टर चांगले कव्हर केले यामध्ये पैकीचे पैकी मार्क्स तुम्ही घेऊ शकता. नंतर प्रश्न चौथा पुढीलपैकी कोणते 2 उपप्रश्न सोडवा. या ठिकाणी हे थोडं मिसलेनियस एक्झाम्पल आहेत. म्हणजे ज्याला आपण म्हणतो थोडंसं किचकट ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडं बुद्धीवर जोर देऊन हे एक्झाम्पल सोडवावे
लागतील. शक्यतो पहिले जे प्रश्न येतात तुम्हाला ते सोडून घ्यायचे, नंतर जे येत नाही किंवा जे अवघड जातात त्याला नंतर विचार करायचा. हे नंतर विचार करण्यासाठी हा प्रश्न आहे. ज्याचा सराव चांगला असेल तो पटकन करू शकतो, पण ज्याचा सराव नसेल त्यानं या एक्झाम्पलला शेवटी सोडवावं. पहा, एक टाकी 2 नळाच्या साहाय्याने 6 तासात पूर्ण भरते. ती टाकी भरण्यास लहान नळाला मोठ्या नळापेक्षा 5 तास जास्त लागतात. तर प्रत्येक नळाने ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल? म्हणजे या ठिकाणी हा थोडा बुद्ध्यांक वापरून थोडासा वेळ काढून तो प्रश्न आपल्याला चांगल्या प्रकारे सोडवावा लागेल. इथं 3 पैकी 2 सोडवायचे. दुसरा आहे पहा, सांख्यिकीवर आधारित आहे. म्हणजे ह्या जर प्रश्न नाही जमला तुम्हाला, याच्यातला पहिला नाही आला, तर दुसरा सांख्यिकीवर जर तुम्ही चांगला भर देऊन तो पक्का केला तर हे गणित पहिला ए न सोडवता दुसरा सोडवायचा, जेणेकरून आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. यामध्ये 8 मार्काचा प्रश्न आहे, म्हणजे 2 म्हणजे एक प्रश्न उपप्रश्न 4 मार्काचा आहे. त्याला ऑरमध्ये पाहूया. अजून कविताने एका महिला बचत गटा महिन्याच्या पहिल्या दिवशी ₹20, दुसऱ्या दिवशी ₹40 व तिसऱ्या दिवशी 60 अशा प्रकारे गुंतवल्यास तिची फेब्रुवारी 2020ची महिन्याची एकूण बचत किती? म्हणजे अर्थनियोजनावर आधारित हा प्रश्न आहे. जर समजा तुम्हाला पहिला प्रश्न चौथ्यामधला पहिला अवघड जात असेल आणि या दुसरा आणि तिसऱ्या प्रश्नाची तुम्ही तयारी केली तर या प्रश्नात तुम्हाला 8 पैकी 8 गुण सहज मिळतात. प्रश्न 5वा आणि शेवटचा पहा. पुढीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. जो या ठिकाणी उजव्या साईडला पूर्ण गुण दर्शवतात. 3 मार्काचं दिलेलं आहे, एकच सोडवायचं आहे. तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले आहेत. एक पाहूया. शाळेच्या प्रशासनाने एका वर्षी विविध खेळांवर खर्च केलेली रक्कम वृत्तलेखात दाखवली आहे. जर फुटबॉलवर खर्च केलेली रक्कम 9,000 असेल तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी तुम्हाला एक सर्कल दिलेले आहे, त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. या प्रकारच्या प्रश्नांचा जर सराव केला तर हे अतिशय सोपं आहे. त्याच्यावर विचारले खेळावर एकूण किती रक्कम खर्च केली, क्रिकेटवर किती रक्कम खर्च केली. याच्यामध्ये तुम्हाला सहज दिसते क्रिकेटवर किती रक्कम खर्च केली या ठिकाणी दिलेलं आहे. जर तुम्ही काढलं व्यवस्थित तर तुम्हाला या प्रश्नाची उत्तर फटाफट देता येतील. दुसरा ऑप्शन आहे x + y = 4 या समीकरणांचा आलेख काढा. या ठिकाणी दिलेले x + y = 4 या समीकरणाचा आलेख काढा व पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. रेषेने x व y अक्षांशी तयार केलेल्या त्रिकोणाच्या बाजूवरून प्रकार लिहा व त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. आता त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा म्हणजे कोणता त्रिकोण आहे ते पाहावं लागेल. नुसत्या त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र म्हटलं ते 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. पण त्या ठिकाणी तो जर समभुज त्रिकोण असेल, समद्विभुज त्रिकोण असेल, तर विषमभुज त्रिकोण असेल किंवा वेगळा त्रिकोण असेल तर त्या ठिकाणी सूत्र हे बदलतात. अशा प्रकारे आज आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका कोणत्या प्रकारे दिलेली आहे, कशा प्रकारे दिलेली आहे, कोणत्या प्रकरणावर आधारित आहे त्याचा आपण सगळ्यांचा अभ्यास केलेला आहे. आजच्या याच्यात तुम्हाला लक्षात येईल गणितामध्ये एकूण 6 प्रकरणं आहेत. 6च्या 6 प्रकरणं तुम्हाला करणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु जर प्रश्न 2रा, 3रा, 4था याच्या ऑरमध्ये तुम्हाला जो चांगला हँड आहे किंवा जो चांगला चॅप्टर सोपा जातो तो कव्हर करून जो थोडासा अवघड जातो त्याला बगल देऊन ते प्रश्न तुम्ही सोडू शकता. असं जर नियोजन केलं तर गणितामध्ये 40 पैकी 40 गेला, काहीच अवघड नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हीच प्रश्नपत्रिका मी तुम्हाला बोर्डावर सोडून दाखवेल. कृपया तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. हाही पहा. आजच्या याच्यात मी तुम्हाला सगळं अभ्यास करून दाखवलेला आहे. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या गुरुकृपा मॅथ्स अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा. या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेअर करा आणि गरिबाच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ अवश्य पोहोचू द्या. मी परत एकदा सांगेन की नुसतं व्हिडिओ पाहून आपल्याला थांबायचं नाही, त्या दृष्टीनं आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. मी मध्ये म्हटलं होतं की आजची गार्डिंग खूप स्ट्रिक्ट झालेली आहे. 12वीची कॉपी कुठेही चालत नाही. तुम्हाला अभ्यासाशिवाय गत्यंतर नाही. अभ्यास हा एकमेव ऑप्शन आहे. त्याच्यामुळं कोणीही कॉप्याच्या भरोश्यावर न राहता जास्तीत जास्त अभ्यास करून मेहनत करून व त्याच्या सातत्य ठेवून आपल्याला हे यश मिळवायचं आहे.
आपण याच ठिकाणी थांबत आहोत. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून व्हिडिओ तयार झाल्यानंतर प्रथम नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. नमस्कार.